हॅलो एव्हरीवन. तर आपण आज बघणार आहोत मायटोकॉन्ड्रिया. ओके, द स्ट्रक्चर ऑफ द मायटोकॉन्ड्रिया बघूया. द मायटोकॉन्ड्रिया इज ऑफन कॉल्ड द पॉवरहाऊस ऑफ द सेल बिकॉज इट्स रोल इन द एनर्जी प्रोडक्शन. ओके, तर मायटोकॉन्ड्रियाला काय म्हणतात? पॉवरहाऊस ऑफ द सेल असे म्हणतात आणि तिथं एनर्जी प्रोडक्शन होतात. फॉर एक्झाम्पल ATP. तर ATPचं प्रोडक्शन कुठं करतात? मायटोकॉन्ड्रियामध्ये केलं जातं. तर त्याचं स्ट्रक्चर बघूया. स्ट्रक्चरमध्ये काय आउटर मेम्ब्रेन आहे, सेकंड काय इनर मेम्ब्रेन आहे. तर आउटर मेम्ब्रेनला काय म्हणतात? परमेबल आहे, तिथं स्मूथ आहे, परमेबल आहे आणि स्मॉल मॉलिक्युल ऑफ द आयन्स. ओके, तर आयनचं फॉर्मेशन होतात तिथं आउटर मेम्ब्रेनमध्ये. आणि त्याच्यामध्ये प्रोटीन पण आहे, त्याला पोरिन असे म्हणतात. तर नेक्स्ट बघूया आपण इनर मेम्ब्रेन. इनर मेम्ब्रेन जे आहे तर हायली फोल्डेड आहे. ओके, फॉर एक्झाम्पल हे मायटोकॉन्ड्रिया. तर मायटोकॉन्ड्रियाच्या आतमध्ये जे आहे ना, जो मेम्ब्रेन आहे ते फोल्ड आहे. तर फोल्डेड त्याला म्हणतात इनर मेम्ब्रेन असे म्हणतात आणि त्याला क्रिस्टी असे म्हणतात. अँड दिस फोल्डेड इन्क्रीज द सरफेस एरिया विच आर द क्रुशली एनर्जी प्रोडक्शन ऑफ द प्रोसेसेस. ओके, तर एनर्जी प्रोडक्शन कुठं केलं जातं? इनर मेम्ब्रेनमध्ये केलं जातं. नेक्स्ट काय? इम्परमेबल इज द मोस्ट ऑफ द मॉलिक्यूल. ओके, अँड द स्पेसिफिक ट्रान्सपोर्ट ऑफ द प्रोटीन अँड टू द शटल सबस्टन्स ॲक्रोसेस. ओके, तर तिथं प्रोटीनचं काय केलं जातं? ट्रान्सपोर्ट केलं जातं. कुठं? इनर मेम्ब्रेनमध्ये. नेक्स्ट आहे द कंटेन द एन्झाईम अँड द प्रोटीन आर इन्व्हॉल्ड इन द इलेक्ट्रॉनिक ट्रान्सपोर्ट चेन. ओके, म्हणजे ETC म्हणजे काय? इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफर चेन केलं जातं. कुठं? इनर मेम्ब्रेनमध्ये. आणि त्याच्यामध्ये खूप सारे एन्झाईम्स आहेत. ओके, आणि मोस्ट इम्पॉर्टंट जे रेस्पिरेशन आहे, तर रेस्पिरेशन कुठं केलं जातं? मायटोकॉन्ड्रियामध्ये केलं जातं. ओके, फॉर एक्झाम्पल आपण इमेज बघूया. ओके, तर इमेज बघूया आपण. सगळ्यात पहिलं काय आहे? आउटर मेम्ब्रेन आहे. नेक्स्ट इनर मेम्ब्रेन आहे. DNA आहे. DNA जे आहे ना, सर्क्युलर आहे. ओके, न्यूक्लियसमध्ये एक DNA आहे, तो जेनेटिक मटेरियल आहे. आणि मायटोकॉन्ड्रियामध्ये पण DNA आहे, ते काय? सर्क्युलर इन शेप आहे. मॅट्रिक्सलाच काय म्हणतात? स्ट्रोमा असे म्हणतात. ओके, तर फ्लूइड लाईक स्ट्रक्चर आहे, त्याला म्हणतात मॅट्रिक्स आहे, मॅट्रिक्स असे म्हणतात. नेक्स्ट आहे इंटरमेम्ब्रेन स्पेस. इंटरमेम्ब्रेन स्पेस जे आहे तर आउटर मेम्ब्रेन इनर मेम्ब्रेनच्या आतमध्ये जो पार्ट आहे तर त्याला काय म्हणतात? इंटरमेम्ब्रेन स्पेस असे म्हणतात. आणि रायबोसोम्स कुठं आहे? मायटोकॉन्ड्रियाच्या आतमध्ये आहे. तर रायबोसोमचं फंक्शन काय आहे? प्रोटीन सिंथेसिस करणं. ओके, ओके, तर नेक्स्ट बघूया आपण इंटरमेम्ब्रेन स्पेस. इंटरमेम्ब्रेन स्पेस आहे. फॉर एक्झाम्पल आउटर अँड इनर मेम्ब्रेनच्या जो एरिया आहे तर त्याला काय म्हणतात? इंटरमेम्ब्रेन स्पेस असे म्हणतात. आणि तिथं काय केलं जातं? ATP सिंथेसिस केलं जातं. नेक्स्ट काय आहे? मॅट्रिक्स. तर इनरमोस्ट कंपार्टमेंट सराउंडिंग बाय द इनर मेम्ब्रेन. ओके, तर मॅट्रिक्स म्हणजे काय? इनरमोस्ट कंपोनंट आहे, त्याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रियल DNA आहे. मायटोकॉन्ड्रियल DNA काय? सर्क्युलर आहे तिथं. आणि रायबोसोम्स आहे, एन्झाईम्स आहेत आणि तिथं क्रेब सायकल होतं. ओके, तर क्रेब सायकल जे आहे कुठं होतं? रेस्पिरेशनमध्ये क्रेब सायकललाच काय म्हणतात? सिट्रस ॲसिड सायकल आहे आणि हे कुठं केलं जातं? रेस्पिरेशनमध्ये केलं जातं. रेस्पिरेशन म्हणजे मायटोकॉन्ड्रियामध्ये हे सायकल केलं जातं. कशामध्ये? मायटोकॉन्ड्रियामध्ये. नेक्स्ट काय? मायटोकॉन्ड्रियल DNA. ओके, तर मायटोकॉन्ड्रियल हॅव द ओन DNA विच इज द सर्क्युलर रिसेंबल दर बॅक्टेरियल DNA. ओके, तर हे लक्षात ठेवायचं की मायटोकॉन्ड्रियामध्ये एक DNA आहे आणि DNA जे आहे सर्क्युलर इन शेप आहे. काय आहे? सर्क्युलर शेप आहे. नेक्स्ट बघूया आपण. ओके, केमिकल कंपोजिशन ऑफ द मायटोकॉन्ड्रिया. तर मायटोकॉन्ड्रियाचं केमिकल कंपोजिशन काय? फर्स्ट काय? लिपिड. ओके, तर लिपिडपासून बनलेला आहे मायटोकॉन्ड्रिया. त्याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन द बोथ ऑफ द आउटर अँड द इनर मेम्ब्रेन मेड अप ऑफ द फॉस्फोलिपिड लेअर. ओके, तर मायटोकॉन्ड्रिया जे आहे फॉस्फोलिपिड लेअरपासून बनलेला आहे. द इनर मेम्ब्रेन इज अ पर्टिक्युलरली रिच इन द युनिक फॉस्फोलिपिड कॉल्ड कार्डिओलिपिन अँड द इसेन्शियल द फंक्शन ऑफ द व्हॅरियस एन्झाईम अँड द इलेक्ट्रॉनिक ट्रान्सपोर्ट चेन असे म्हणतात. ओके, तर लिपिडपासून बनलेला आहे मायटोकॉन्ड्रिया. तर नेक्स्ट काय? प्रोटीन आहे. The mitochondria contain the many protein, including the enzyme necessary for the oxidative phosphorylation and the citric acid cycles and the other metabolic pathway. The example include the component of the electronic transfer such as the NADH dehydrogenase and the cytochrome C oxidate and ATP synthesis केले जातं. कुठं? प्रोटीनमध्ये. ओके, तर प्रोटीन जे आहे मायटोकॉन्ड्रियापासून बनलेलं आहे, त्याच्यामध्ये एन्झाईम्स आहेत. ओके, आणि त्याच्यामध्ये काय केलं जातं? ATP सिंथेसिस केलं जातं. आणि ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरेशन्स हे पण प्रोसेस कुठे केलं जातं? मायटोकॉन्ड्रियामध्ये केलं आहे. तर नेक्स्ट आहे द प्रोटीन इन्व्हॉल्व द मायटोकॉन्ड्रियल DNA रिसिवेशन, ट्रान्सपिरेशन अँड द ट्रान्सलेशन आर ऑल्सो द प्रेझेंट. ओके, तर प्रोटीन कशासाठी इम्पॉर्टंट आहे? एक तर DNA रिप्लिकेट करण्यासाठी, नेक्स्ट ट्रान्सक्रिप्शनसाठी आणि ट्रान्सलेशनसाठी इम्पॉर्टंट आहे. ओके, नेक्स्ट बघूया आपण न्यूक्लिक ॲसिड. The mitochondrial DNA. The mitochondria have their own circular DNA and the molecule which involve this encoded for some the protein and the DNA required for the mitochondrial
फंक्शन. ओके, तर न्यूक्लिक ॲसिड जे आहे, तर मायटोकॉन्ड्रियल DNA प्रेझेंट आहे. DNA. ओके, DNAचं फुल फॉर्म काय आहे? डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड आहे. ओके, तर न्यूक्लिक ॲसिडमध्ये काय मायटोकॉन्ड्रियामध्ये पण DNA प्रेझेंट आहे. तर RNA द मायटोकॉन्ड्रिया अल्सो द कंटेन द RNA अँड इन्क्लूड द रायबोसोम्स RNA. ओके, तर RNA जे आहे मायटोकॉन्ड्रियाच्या आतमध्ये पण RNA आहे. त्याला काय म्हणतात? रायबोसोम्स RNA आहे. ओके, तर RNAमध्ये तीन टाईप्स आहेत. फर्स्ट काय रायबोसोम्स RNA, सेकंड कुठला आहे tRNA आणि अजून एक ट्रान्सफर mRNA. mRNAला काय म्हणतात? मॅसेंजर RNA. तर RNAमध्ये काय तीन टाईप्स आहेत. ओके, तर नेक्स्ट काय आहे? मेटाबॉलाइट्स. The mitochondria contain the various metabolites and the ions are necessary for the circular respiration such as the ADP, ATP, NADH, FADH2, O2 आणि इनऑर्गॅनिक फॉस्फेट. ओके, तर मेटाबॉलाइट्समध्ये काय केलं जातं? त्याच्यामध्ये मेटाबॉलिट्स आहेत आणि आयन्स प्रेझेंट आहेत. ओके, दे आर ऑल्सो द हाऊस ऑफ द इंटरमिडिएट मॉलिक्युल इन्व्हॉल्व द सिट्रिक ॲसिड सायकल. तर सिट्रिक ॲसिड सायकल जे आहे कुठं केलं जातं? मायटोकॉन्ड्रियामध्ये केलं जातं. त्यालाच काय म्हणतात? क्रेब्स सायकल असे म्हणतात. ओके, आणि त्याच्यापासून जे प्रोडक्शन्स काय होतं? ॲसिटिल कोएन्झाईम ए तिथं एन्झाईम रिलीज होणे. कुठं? मायटोकॉन्ड्रियामध्ये होणे. ओके, नेक्स्ट काय आहे? सक्सिनेट आहे आणि नेक्स्ट ऑक्झालेट असे आहे. ओके, तर नेक्स्ट बघूया आपण आयन्स. The calcium ion, the mitochondria play the important role in the calcium storage and the signaling within the cell. ओके, तर काय आयनमध्ये काय कॅल्शियम आयन तिथं काय केलं जातं? रिलीज केलं जातं. नेक्स्ट आहे सध्या द पोटॅशियम K+ आहे अँड मॅग्नेशियम Mg2. ओके, तर हे सारे आयन्स प्रोडक्शन्स केलं जातं. ओके, तर नेक्स्ट आहे दिस कंपोनंट द वर्क टुगेदर द प्रोड्यूस ATP अँड द एनर्जी करन्सी ऑफ द सेल्स. ओके, तर ATP जे आहे, ओके, तर ATPला काय म्हणतात? एनर्जी प्रोडक्शन्स केलं जातं. ओके, सिट्रिक ॲसिड सायकल कुठं होतं? सिट्रिक ॲसिड सायकल मायटोकॉन्ड्रियामध्ये केलं जातं आणि ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरेशन्स पण कुठे केलं जातं? मायटोकॉन्ड्रियामध्ये केलं जातं. ओके, तर नेक्स्ट बघूया आपण फंक्शन ऑफ मायटोकॉन्ड्रिया. तर मायटोकॉन्ड्रियाचं फंक्शन काय आहे? तर मायटोकॉन्ड्रियाला काय म्हणतात? पॉवर्स ऑफ द सेल असे म्हणतात आणि ATP प्रोडक्शन केलं जातं. ATPचा फुल फॉर्म काय आहे? ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेट असे म्हणतात. ओके, तर इम्पॉर्टंट की फंक्शन ऑफ द मायटोकॉन्ड्रिया. तर फर्स्ट काय? रेग्युलेशन ऑफ द मेटाबॉलिझम. ओके, तर मायटोकॉन्ड्रियाचं फंक्शन काय आहे? एक तर रेग्युलेशन ऑफ द मेटाबॉलिझम. फॉर एक्झाम्पल द मेटाबॉलिझम प्रोसेस टू द सेल इन्क्लुडिंग द ब्रेकडाऊन ऑफ द कार्बोहायड्रेट अँड द फास्ट जनरेट द एनर्जी. तर ATP फॉर्मेशन कुठं केलं जातं? मायटोकॉन्ड्रियामध्ये केलं जातं. नेक्स्ट काय? कॅल्शियम स्टोरेज. कॅल्शियम जे स्टोरेज कुठे केलं जातं? मायटोकॉन्ड्रियामध्ये केलं जातं. फॉर एक्झाम्पल द रेग्युलेटिंग द कॅल्शियम आयन विच आर द इम्पॉर्टंट सेल्युलर प्रोसेसिंग इन्क्लुडिंग द मसल कॉन्ट्रॅक्ट अँड द सिग्नलिंग. ओके, तर मसल्स कॉन्ट्रॅक्टमध्ये कॅल्शियम इम्पॉर्टंट आहे. ओके, ओके, नेक्स्ट काय आहे? अपोस्टोटिस. अपोस्टोटिस म्हणजे काय? सेलचं डेथ होणे. ओके, त्याला काय म्हणतात? अपोस्टेटिस. कुठले पण सेल जे आहे तर रिग्रेट होऊन ती सेल काय होणार? डेथ होणार. तर त्याला काय म्हणतात? अपोस्टेटिस आहे. तर मायटोकॉन्ड्रिया इज इन्व्हॉल्व इन द कंट्रोलिंग द प्रोग्राम सेल डेथ, एसेन्शियली द प्रोसेस ऑफ द ग्रोथ, डेव्हलपमेंट अँड द एलिमिनेट ऑफ द डॅमेज सेल्स. ओके, कुठले पण डॅमेज जे सेल आहे आणि पूर्ण सेल डॅमेज होते कुठं? त्याला काय म्हणतात? अपोस्टेटिस असे म्हणतात. नेक्स्ट काय? हीट प्रोडक्शन. In some cells, the mitochondria generate the heat and especially the breakdown of adipose tissue, helping in the maintain the body temperature is in the cold environment. सगळ्यात पहिलं जे आहे आता हीट प्रोडक्शन कुठे केलं जातं? मायटोकॉन्ड्रियामध्ये केलं जातं. ओके, ओके, तर ही तर डायग्राम आपण बघितलीच आहे. सो थँक्यू. आपला टॉपिक कंप्लीट झालेला आहे.